जय गजानन माऊली. रोशनी वंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्ही तर आज अंदाज लावलाच असेल की आजची आपली रेसिपी काय आहे. चला तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. आजच्या व्हिडिओला सकाळची सुरुवात होताच पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत सुरू होते. त्यासोबतच देवपूजा, घरातील छोटासा देवा, अगरबत्तीचा मंद सुवास आणि मनातील शांत प्रार्थना. एवढीच की आजचा दिवस सुखाचा जावो हेच मागणं देवाकडे. पूजा झाल्यावर चालू होतात ती घरातली छोटी मोठी कामं. अशाच आपल्या रोजच्या कामातील हे एक काम आज बेडवरचं बेडशीट थोडं घाण झालं होतं, ते काढून घेतलं आणि दुसरं धुतलेलं छान त्यावर नीटनेटकं लावून घेतलं आणि नीट बेडरूम अशी आवरून घेतली. चला तर आजच्या या आवराआवरीमध्ये चला आपल्या रेसिपीकडे आपण वळू. आजची रेसिपी आहे खास गावाकडील पारंपरिक खरवस, प्रोटीनने भरपूर असा गाईच्या दुधाचा. चला रेसिपी चालू केली मी. पातेल्यामध्ये आधी पाणी टाकून ठेवलं खरवसला ठेवण्यासाठी. आमच्याकडे खरवसला खिरूज असं पण म्हणतात. वेगवेगळ्या गावा परत रेसिपीची नावं पण बदलतात. इथं मी खरवससाठी अर्धा लिटर दूध घेतलं. त्यामध्ये मी 1 वाटी भरून अशी बारीक पिठी साखर टाकली. तुम्हाला गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. मला थोडं मीडियमच पाहिजे तर मी 1 वाटी साखर त्यामध्ये टाकून घेतली. चांगलं ढवळून घेतलं. साखर दुधामध्ये एकजीव होईल तोपर्यंत तुम्ही चांगलं ढवळून घ्या. साखर आणि दूध चांगलं एकजीव करून घ्या. त्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं खोबरं घेतलं आणि खोबरं चांगलं बारीक खिचून घेतलं. तुम्हाला प्रमाण किती पाहिजे खोबऱ्याचं त्यानुसार आवडीनुसार तुम्ही खोबरं खिचून घेऊ शकता. इथं मी त्यामध्ये टाकायला वेलच्या घेतल्या. 4-5 वेलच्या तुम्ही घेऊ शकता. मी भांड्यामध्ये वेलची टाकली आणि थोडे मिरे घेतले आणि ते साखर घेतली. याची पूड करून घेतली छान बारीक आणि बारीक पूड त्यामध्ये दुधामध्ये आपल्या टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलं, ढवळून घेतलं परत चांगलं आणि साखर पण विरघळून घेतली. थोडीशी बारीक खाली होती ती. इथं गॅसवर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. बघा किती छान अशी उकळी आली. आपल्याला जे दूध टाकायचं आहे ते ताट आपण त्यावर वरती ठेवायचं. बघा इथं मी पूड टाकून घेतली आणि परत असं ढवळून घेतलं. मी काय करते, या कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्यावर एक ताट ठेवलं. त्या ताटामध्ये आता ते दूध पूर्ण त्या ओतून टाकणार. तुम्हाला पातळ जाड किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही परातीमध्ये दूध ओतून टाका. आणि त्यावर असं वरून खोबरं टाकून घ्या आणि त्यावरती झाकण ठेवून तुम्ही 15-20 मिनटं गॅस मीडियम लोवरती ठेवून द्या. 15-20 मिनटाने तुमचा खरवस असा छान होऊन येईल. खरवस चालू असताना माझी कपड्यांची मशीन पण चालू होती. रोजचीच आपली ही कामांची गडबड अशीच असते. कपडे सुकवायला जेव्हा मी वरती आली तेव्हा
तेव्हा दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळी गावावर खूप शांतता असते. सगळे शेतात कामाला जातात. पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत ही शांत दुपार अशी रम्य. इथं मी परत चेक करायला आली की आपला खरवस झाला की नाही. झाकण त्यावरचं काढून बघितलं आणि छान प्रकारे असा पिवळा रंग आला आहे खरवसला. आणि चेक करून बघितलं सुरीने, मी बोटाने दाबून बघितलं झाला की नाही. तो छान असा झाला होता. त्याला थंड झाल्यावर तुम्ही असे छान वेगवेगळ्या आकाराचे कापून घेऊ शकता. मी इथे स्क्वेअरमध्ये थोडे तिरपे असे कापून घेतले. गावाकडची सकाळ, दुपारची शांतता आणि घरगुती चव ही खरं आम्हा बायकांची रोजचीच कामाची व्याख्या. तुम्हाला खरवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या तुम्ही पण खरवस खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. धन्यवाद मंडळी.